पापों के पार, तेरी दया से ले जाए नैया पापों के पार। ओ माँ मरियम तेरा नाम सारे जग में धन्य है। ओ माँ मरियम तेरा नाम सारे जग में धन्य है, सारे जग में धन्य है, सारे जग में धन्य है। आजची मिसा सामुदायिक हेतूसाठी व इतर हेतूसाठी त्याचप्रमाणे रॉकी धंबा हे मयत झालेले आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया। वाढदिवसानिमित्त आभार मानण्यासाठी ट्रेवर डिसोजा यांनी ही मिसा भेटवली गेलेली आहे। आपल्या सर्वांच्या जे विशेष हेतू असतील हे सर्व हेतू आपण प्रभूच्या चरणापाशी मांडूया आणि हे सर्व हेतू सफल होण्यासाठी पूर्ण होण्यासाठी आजच्या या पवित्र मिसा बलिदानामध्ये आपण विशिष्ट रीतीने प्रार्थना करूया। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वरावर प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणाबरोबर असो। ख्रिस्ताच्या नावाने जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, नोवेनाचा हा चौथा दिवस आणि या चौथ्या दिवशी आजचं जे शुभवर्तमान आहे हे शुभवर्तमान आपल्याला एका विशिष्ट अशा गोष्टीवर मननचिंतन करण्यास भाग पाडत आहे। ख्रिस्त जेव्हा कार्यरत होता तेव्हा त्यांनी आपल्या हाताद्वारे, आपल्या स्पर्शाद्वारे इतर अनेक लोकांना जीवनदान दिलं। त्यांचे जे आजार होते हे आजार बरे केले। आपले हात हे परमेश्वराची सर्वोत्तम अशी देणगी आहे आणि या देणगीचा आपण योग्य रीतीने उपयोग करावा म्हणून आजच्या या मिसा बलिदानामध्ये आपण विशिष्ट रीतीने प्रार्थना करूया। प्रिय बंधू आणि भगिनींनो, या पवित्र रस्त्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, लायक ठरावेत म्हणून क्षणभर शांत राहूया। आपण आपल्या चुकांबद्दल, आपल्या प्रमादाबद्दल देवाकडे आणि एक दुसऱ्यांकडे क्षमादान मागूया। सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्यानं व हायघाईनं मी फार पापी केलेले आहे। माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध। म्हणून मी ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत साधू संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, कुमारी मरियेच्या वैभवाचे स्मरण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत। तिच्या प्रार्थनेच्या सहाय्याद्वारे तुझ्या कृपेत आम्हाला वरदान दे। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर
तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पौलाचे खरंच पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, जसे आध्यात्मिक वृत्तीच्या माणसांबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दहिकांबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर तसे मला बोलावे लागले. मी तुम्हाला दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही, कारण तुम्ही अजूनही दही खा. ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा आणि कलह आहेत, त्या अर्थी तुम्ही दही खा की नाही आणि मानवी रीतीने चालता की नाही. कारण जेव्हा एखादा म्हणतो मी पौलाचा आहे, दुसरा म्हणतो मी अपुल्लाचा आहे, तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही. अपुल्लोस कोण आणि पौल कोण? ज्याच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत, ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवत गेला. म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढवणारा देव हाच काय तो आहे. लावणारा आणि पाणी घालणारा हे एकच आहे, तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल. कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. हा प्रभूचा शब्द आहे.
प्रभुजाचा देव धन्य प्रजाची निवडिली धन्य राष्ट्र प्रभुजाचा देव धन्य प्रजाची निवडिली प्रभुने वृष्टी न बांगणातुनी प्रभुने वृष्टी न बांगणातुनी मनुजावरती लावियली लावियली लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. येशू सभास्थानातून उठून शिमोनच्या घरी गेला. शिमोनची सासू कडक तापाने पडली होती. तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने तिच्यावर ओणवून तापाला दटावले. तेव्हा तिचा ताप निघाला आणि लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली. सूर्यास्ताच्या वेळी ज्यांची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी पिळलेली होती त्यांनी त्यांना त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यास बरे केले. तू देवाचा पुत्र आहेस असे ओरडत भूते देखील पुष्कळ माणसातून निघाली. त्याने त्यांना धमकावले आणि बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे हे त्यास ठाऊक होते. दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत करत त्याच्याजवळ आला आणि आपणापासून त्याने जाऊ नये
म्हणून ते त्याला अडवत होते. परंतु तो त्यांना म्हणाला, मला तर इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्याच्यासाठीच मला पाठवले आहे. मग तो यहुदियाच्या सभास्थानांमध्ये उपदेश करत करत फिरला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. ख्रिस्ताठाय जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या मानवी शरीरामध्ये हाताचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे. जर आपण विचार केला, आपल्याला हात नसते तर सकाळपासून रात्रभरपर्यंत आपली जी बरीचशी कामं आहेत ती कामं आपल्या हाताने आपण करत असतो. आणि कामाशिवाय, हाताशिवाय काम ह्याचा आपण विचारही करू शकत नाही. ज्याप्रमाणे आपल्या शारीरिक किंवा दैनंदिन जीवनामध्ये हाताला जितकं महत्त्व आहे, अगदी तितकंच महत्त्व प्रार्थनेसाठी किंवा आध्यात्मिक गोष्टीसाठी ह्या हाताचं अत्यंत महत्त्व आहे. हे आजचं शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे. आज आपण हातावर मननचिंतन करूया. येशू ख्रिस्तानं आपल्या हाताचा उपयोग विविध गोष्टीसाठी केला. प्रार्थनेसाठी केला, आशीर्वाद देण्यासाठी केला, आरोग्यदान आणि पवित्र आत्म्याचं दान देण्यासाठी त्याने आपल्या हाताचा उपयोग केला. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्तानं जे आजारी आहेत त्या आजारी लोकांना रोगमुक्त करण्यासाठी आपल्या हाताचा उपयोग केला आणि त्याच्या स्पर्शाद्वारे अनेक आजारी बरे झाले, अनेक भूतग्रस्त हे रोगमुक्त झाले. आणि हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आध्यात्मिक गोष्टीसाठी किंवा आध्यात्मिक जीवनासाठी आपले हात अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. आपल्या सर्वांना पवित्र तेल लावलेलं आहे. जेव्हा आपण बाप्तिस्मा घेतो तेव्हा बाप्तिस्माद्वारे धर्मगुरू आपल्या कपाळाला पवित्र तेल लावतो आणि ह्या पवित्र तेलाद्वारे आपण देखील ख्रिस्ताचे एक अविभाज्य घटक बनत असतो. आणि ज्याप्रमाणे ख्रिस्त आपल्या हाताद्वारे इतर लोकांना बरे करत होता, अगदी तेच हात आपल्याला या बाप्तिस्माद्वारे दिले गेलेले आहेत की त्याद्वारे आपण इतरांवर हात ठेवून प्रार्थना करू शकतो. आणि जर आपला विश्वास असेल किंवा जर त्या व्यक्तीचा विश्वास असेल तर नक्कीच ती व्यक्ती बरी होऊ शकते. इतका प्रचंड जो विश्वास आहे, हा विश्वास आपल्याला ह्या बाप्तिस्माद्वारे दिला गेलेला आहे. जुन्या करारामध्ये आपण पाहतो की हाताला अत्यंत महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये आशीर्वाद देण्यासाठी, दीक्षा देण्यासाठी, शपथ घेण्यासाठी, वचन देण्यासाठी आणि आदर दाखवण्यासाठी या हाताचा संदर्भ आपल्याला दिसत आहे. पुष्कळ वेळेला सामर्थ्याचं प्रतीक म्हणून या हाताचा उपयोग अत्यंत महत्त्वपूर्ण गेलेला आहे. आणि इतकंच नव्हे तर जे राजे यांना शपथविधी घेण्यासाठी जे संदेष्ट होते, या संदेष्टांना निवडण्यासाठी या हाताचा उपयोग केला गेलेला आहे. नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताने लहान बालकांवर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला, आजारानं त्यांना रोगमुक्त केलं आणि प्रार्थना करण्यासाठी ख्रिस्तानं आपले हात जोडले, आपले हात उंच केले. बाप्तिस्म्याद्वारे आपल्याला देखील पवित्र आत्म्याचं दान प्राप्त झालेलं आहे आणि या दानाद्वारे आपण जेव्हा या हाताचा उपयोग करतो प्रार्थना करण्यासाठी, इतरांना मध्यस्थी करण्यासाठी, तेव्हाच या हाताचा फार महत्त्व आपल्याला जाणून देतं. आपण पाहतो की जे कम्युनिटीज आहेत, विविध असे कम्युनिटी आहेत, ह्यामध्ये जे मँगलोरियन कम्युनिटी आहे, या मँगलोरियन कम्युनिटीमध्ये एक चांगली प्रथा आहे. या प्रथेमध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत
प्रत्येक व्यक्ती रोजरी झाल्यानंतर, रात्री रोजरी झाल्यानंतर ते एकमेकांवर हात ठेवतात आणि आशीर्वाद घेतात. अगदी तेच नव्हे तर ह्या व्यक्ती जेव्हा चर्चमध्ये येतात तेव्हा ते धर्मगुरूच्या हातून आशीर्वाद घेत असतात आणि ते आशीर्वाद घेत असताना परमेश्वराचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये निर्माण होत असते. अगदी त्याचप्रमाणे आपण अनेक वेळेला आपल्या या हाताचा उपयोग इतरांना आशीर्वाद देण्यासाठी, इतरांना प्रार्थना करण्यासाठी आपण करत असतो. परंतु अनेक वेळेला आपण पाहतो की या हाताचा उपयोग वाईट गोष्टीसाठी देखील केला जात असतो. इतरांना दुखवण्यासाठी, इतरांच्या जीवनामध्ये एक वेगळं परिस्थिती निर्माण करण्यासाठी, दुःख आणण्यासाठी या हाताचा उपयोग करत असतो. आपण या नोवेनाच्या दिवसामध्ये प्रार्थना करूया की ज्या हातानं परमेश्वरानं जे संपूर्ण सृष्टी निर्माण केली, ज्या हातानं येशू ख्रिस्तानं रोगांना रोगमुक्त केलं, तेच हात आपल्याला दिले गेलेले आहेत बाप्तिस्म्याद्वारे. या हाताचा अत्यंत काळजीपूर्वक, अत्यंत महत्त्वाचा आपण उपयोग करणं अतिशय आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये या हाताचा उपयोग करतो, मध्यस्थीमध्ये या हाताचा उपयोग करतो आणि इतरांना आजारमुक्त करण्यासाठी या हाताचा उपयोग करतो, तेव्हाच या हाताला महत्त्व प्राप्त होते. आपण प्रार्थना करूया की परमेश्वरानं जे हे हात दिलेले आहेत, या हाताचा आपण उपयोग करावा, चांगल्या प्रकारे उपयोग करावा आणि परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये, समाजामध्ये निर्माण व्हावा, म्हणून आपण या पवित्र मिसा बलिदानामध्ये आणि या नोवेनामध्ये विशेष रीतीनं प्रार्थना करूया. आपण आपल्या विनंत्या प्रभूच्या चरणी मांडूया. श्रद्धावंतांच्या प्रार्थना आपला प्रतिसाद असेल. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. ख्रिस्त मंडळात सर्वांनी बंधुभावाने राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. प्रभू भोजनात भाकर मोडून सेवन करण्यापूर्वी ख्रिस्त मंडळीत शांती समेटाचे वातावरण नांदावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. प्रभू येशूने पीटरच्या सासूला आरोग्य दिले. त्यांनी आपल्यातील कोरोना व सर्व आजारपण नष्ट करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. माऊलीच्या मध्यस्थीने प्रभू येशूने कौटुंबिक शांती व सौख्य द्यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. रुग्णालयात व घरी अनेक लोक असाध्य रोगाने पीडित आहेत. त्यांना प्रभू येशूचा स्पर्श व्हावा व त्यांना आराम मिळावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. क्षणभर शांत राहून आपण पुढील हेतूंसाठी प्रभूकडे मुख प्रार्थना करूया. आंतरराष्ट्रीय सलोख्यासाठी, बेकारांना व्यवसाय मिळावा म्हणून, तरुणाईंसाठी, हंगामी पावसासाठी. हे सर्व शक्तिमान सनातन परमेश्वर बापा, या सर्व विनंत्या आम्ही तुझ्या चरणापाशी ठेवलेल्या आहेत. त्याचा तू दयेनं स्वीकार कर. आमच्या अंतःकरणामधील असलेल्या ज्या अनंत विनंत्या, ज्या आम्ही आमच्या शब्दांना कधीच व्यक्त करू शकत नाही, त्याही तू पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो.
बंधू आणि भगिनींनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरिया हिचं स्मरण करणारे आम्ही सर्वांना तिचा सन्मान करीत आहोत. आम्हाला सहभागी करणाऱ्या या ख्रिस्त समर्पणाद्वारे आमचे जीवन तुझ्यासाठी सार्वकाळचे दान बनव, ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, तुझ्या वैभवात सहभागी झालेल्या तुझ्या संतांचे स्मरण करत असताना आम्ही तुझी नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत आणि तुझ्या कृपादानाबद्दल तुझी स्तुती करावी, हे योग्य व तारणदायक आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा होत असताना तिचं आभारगीत आम्ही मोठ्या आनंदानं प्रतिध्वनित करतो. सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यानं भरलेलं आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव संपूर्ण पिढीला आलेला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि सर्व जगाचा तारणकर्ता तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे मातृपद तू तिला बहाल केले. त्याच्याद्वारे स्वर्ग दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त बनवत. स्वइच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यानं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तुझी स्तुती केली आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या,
आम्ही तुला ही जीवनदायक भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असेही आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. या जगातून बोलावून घेतलेल्या रॉकी धंबाची तू आठवण कर. स्नानसंस्काराद्वारे तो ख्रिस्तासमवेत मरण पावला, त्याला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या संगतीत आम्ही तुझी स्तुती करावी व तुझा गौरव गावा, म्हणून हे प्रभो आम्हावर कृपा कर. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यान हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझा पायी. तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझाच आठव. परमेश्वर पित्याला बाप या नावानं हाक मारण्यासाठी ख्रिस्तानं आपल्याला शिकविले आहे आणि म्हणून आपण मोठ्या धैर्यानं म्हणूया, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तशी पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आम्हास मोहात पडून देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून तू आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं पापांपासून दूर राहावं व सर्व संकटापासून सुरक्षित असावेत. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे तू पाहू नकोस, तर ख्रिस्त सभेच्या प्रचंड श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही तिची वेसून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. पहा, ख्रिस्त जगाची पापं दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. याच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्व भाग्यवान. प्रभू, सुद्धा स्वीकार करावयास आम्ही पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, ख्रिस्ताचे शरीर आहे कसं त्याच्या भोजन.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मरियेचा सन्मान करीत असताना आम्ही हा पवित्र संस्कार आनंदानं साजरा करतो. तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. वेलंकनी मातेच्या नविनेची प्रार्थना. हे अतिपवित्र कुमारी मरिये, हे अतिपवित्र कुमारी मरिये, पवित्र त्रेक्याद्वारे पवित्र त्रेक्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची पवित्र येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडलेली तू निष्कलंक माता आहेस. आम्ही तुझा सेवक, ईश्वराचा पुत्र जेव्हा तुझ्या गर्भी आला त्यावेळच्या महान आनंदाची आठवण करतो. आम्ही आमच्या भक्तीद्वारे तो तुझा आनंद द्विगुणित करू इच्छितो. दुःखित व पीडितांना आश्रय देणाऱ्या हे करुणामय माते, आमचे दुःखी कष्टी जीवन आनंदमय कर. तुझ्या पुत्राच्या महान शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही आमच्या विनंत्या तुझ्याजवळ ठेवतो. जर या आमच्या विनंत्या आमच्या आत्म्यासाठी योग्य असतील तर ते आम्हाला मिळवून दे. जर आमच्या विनंत्या ईश्वरी इच्छेनुसार योग्य नसतील तर आम्हाला इतर आवश्यक कृपा मिळवून दे. येथे आपली विनंती सांगावी. हे ईश्वराच्या माते, तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. येशूच्या जन्माच्या वेळी तुला जो आनंद झाला त्याची आम्ही आठवण करून ही नविनेची प्रार्थना करतो. ती तू ऐकून घे आणि आमच्या तीन नमोकृपापूर्ण मरिये ह्या प्रार्थनेचा स्वीकार कर. देवाच्या पवित्र माते, संत गाब्रिएलच्या नम्र वंदनाबरोबर आम्ही सुद्धा तुला वंदन करतो. नमो कृपापूर्ण मरिये, तुझ्या मुकुटाचे तारे बनून चमकत राहावे अशी आमची इच्छा आहे. हे पीडितांच्या आश्रया, सर्व संतांच्या पुण्याईमुळे
तू आमची विनंती पूर्ण कर. तुझ्या आणि तुझ्या पुत्राच्या प्रेमाची आठवण करून आमची ही विनंती मान्य कर. आमेन. हे आरोग्यदायिनी वेलंकनी माते, प्रभू तुम्हा बरोबर असतो आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येऊ राहो. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हाला पाठवण्यात येत आहे. Amen.